संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय 9 शिवजीच्या मूळ तत्वाचे वर्णन। ब्रह्मदेव पुढे नारदांना म्हणाले, मी आणि विष्णूंनी केलेली स्तुती ऐकून भगवान शिव अतिशय प्रसन्न झाले। त्यांनी आपले अक्षर ब्रह्ममय दिव्य स्वरूप आवरून घेतले आणि सगुण रूपाने साकार झाले। त्यांच्याबरोबर भगवती उमा होती। त्यांना 5 मुखे, 15 नेत्र, मस्तकी जटा, त्यावर चंद्रकोर, भाडी त्रिपुंड्र, नीलवर्ण कंठ, 10 भुजा, सर्वांगी भस्म लावलेले, विविध आभूषणांनी युक्त, सर्वांग सुंदर आदिनाथांना उमेसहित पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला। हात जोडून आम्ही त्यांची स्तुती करू लागलो। त्यानंतर त्यांनी आम्हाला वेदाचे ज्ञान दिले। आम्ही नमस्कार केला। त्यांना म्हणालो, हे महाप्रभू, आपण कशामुळे प्रसन्न होता? आपले पूजन कसे करावे? आपले कार्य कोणते हे जाणून घेण्याची इच्छा आहे। भगवान शिव म्हणाले, हे श्रेष्ठ देवांनो, आपल्या शुद्ध भक्तीने संतुष्ट झालो आहे। माझ्या लिंगाची पूजा करा। लिंग हे माझे स्वरूप आहे। त्याच्या पूजनाने पूजकाला इच्छित फल प्राप्त होते। हे ब्रह्मा, तू माझ्या आज्ञेने सर्व सृष्टीची रचना कर। हे विष्णू, सर्व सृष्टीचे पालन कर। शिवजी म्हणाले, मी सगुण आहे, तसा निर्गुणही आहे। मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे। मी निर्विकार परब्रह्म आहे। मी सृष्टीची निर्मिती करतो, त्याचे पालन करतो आणि त्यांचा संहारही करतो मीच। ब्रह्मा, विष्णू व रुद्र ही 3 स्वरूपे धारण करून कार्य करतो। मज निर्गुण परमात्म्याला कोणत्याही संयोगाने बंधन प्राप्त होत नाही। रुद्र हे माझे स्वरूप असून त्यांच्यात व माझ्यात भेद करू नये। कार्यात भेद असला तरी कारणात भेद नाही। सर्वत्र शिवस्वरूप पाहिले पाहिजे। माझे सनातन रूप सर्व कथांमध्ये अधिष्ठित आहे। म्हणून ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र यांच्यात भेद करू नये। चराचर प्राणीमात्रांविषयी भेद करू नये। हरिहरमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही। असा जो वागतो तो मला सर्वात प्रिय आहे। माझ्या उजव्या अंगातून ब्रह्मा प्रकट झाला, डाव्या अंगातून विष्णू प्रकट झाला, माझ्या हृदयातून रुद्र प्रकट झाले। जे पुरुष प्रकृतीच्या पलीकडे आहे, 3 गुणांचे ऐश्वर्य धारण करत असलो तरी मी गुणातीत आहे। मी सर्वव्यापी एकमेव परमात्मा आहे। हे विष्णू, तू माझ्या आज्ञेने सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचेही पालन कर। त्यामुळे तू त्रैलोक्यात पूजनीय होशील। नमः शिवाय। ओम